जैन सर्वांना. आजचं जे लेक्चर आहे ते सायन्स वरती आहे. 100+ क्वेश्चन घेणार आहे. मला जरा सर्दी झालेली आहे, बोलता येते तेवढं व्यवस्थित, म्हणजे येतंय, पण एक्झाम झाल्या असल्यामुळं आवाज जरा वेगळाच येतो. थोडा समजून घ्या. वाचण्यात काही कमी जास्त झालं तरी समजून घ्या. क्वेश्चन नंबर फर्स्ट आपण पाहणार आहोत. तर इथे दिलेले आहेत अल्गी ग्रुप आणि एक्झाम्पल दिलेले आहेत इथे. तर ते जोड्या लावायच्या आहेत. क्लोरोफायसी जे आहे तो स्पायरोगायराशी संबंधित आहे. ठीक. तर स्पायरोगायरा एच्या 3 कुठे येतो? इथे येतो. लगेच टिक करायचं. जर माहीत असेल तर उगं वाचत नाही बसायचं एक्झाममध्ये. ठीक आहे. फिओफायसी जे आहे तो आहे सॅरगॅसम. हे सॅरगॅसम जे आहे ना अल्गी, काय करतं की लॅमिनेरिया नावाची एक अल्कोहोल बनते, जी स्वीट अल्कोहोल असते. मॅनिटॉल ॲड करून ती बनलेली असते. ठीक आहे. तर हे एक लक्षात ठेवायचं आहे. रोडोफायसी जे आहे तर पॉलिसिफोनी हा एक्झाम्पल आहे रोडोफायसीचा. रोडोफायसी ही अल्गी रेड कलरची असते. ठीक आहे. नावातच रोड रेड असा आहे, तर लक्षात ठेवा. क्लोरोफायसी जी अल्गी आहे ती ग्रीन कलरची असते. क्लोरोफायसी जी आहे ग्रीन, आणि फिओफायसी जी आहे ती ब्राऊन कलरची असते. ठीक आहे. तर मला तुम्ही सांगायचं आहे ब्राऊन कलर जो आहे तो कुठल्या घटकातून येतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालीपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक असे म्हणतात? तर फळ पिकवणारे संप्रेरक आहे इथिलीन. इथिलीन हे फळ पिकवतो. ऑक्सिन काय करतो? आता बघा सूर्य इथं आहे. ठीक. तर आता हे आहे झाड, हे वाढत आहे. ठीक आहे. सॉरी, ड्रॉइंग मला जमत नाही त्यामुळे सॉरी. ॲक्च्युली झाड असं स्ट्रेट वाढायला जातं, पण काय होतं सूर्याची किरणं त्याला मिळावं म्हणून ते थोडंसं असं व्हायला ट्राय करतं. ठीक आहे. तर ते कोण करायला लावतं त्याला? तर ते असतं ऑक्सिन. ऑक्सिन हा घटक ते करायला सांगतं. ठीक. गिब्बरेलिन जे आहे ते खोडा वाढवतं. खोड, आता हे खोड आहे झाडाची खोड, तर त्यात प्रेझेंट असतं. सायटोकायनिन जे आहे ते आपण सेल डॉटर या चॅप्टरमध्ये पण वाचलं असणार, तर त्यामध्ये सायटोकायनाइन पण येतं. ठीक आहे. तर तर हे पेशींचे वाढ करतं. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. वनस्पती रोग व रोगकारकाच्या जोड्या लावा. तर इथे जोड्या सांगितल्या तर वनस्पतीच्या आणि त्याचे रोगकारक. गव्हाची सुटी काजळी, सॉरी, इथे पाहूया, इंग्लिशमध्ये पाहूया. तर ते आहे उस्टिलागो सेगेटम. पेन उस्टिलागो उस्टी 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 उस्टिलागो सेगेटम. ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ व्हीट, तर ते आहे पुसिनिया ग्रॅमिनीस. 1/3, 2/4. 1/3, 2/4. टिक्का डिसीज ऑफ ग्राउंड खूप वेळा आलेला आहे एक्झाममध्ये बी अँड सीच्या. सर्कोस्पोडियम पर्सोनॅटम. आणि लीफ स्पॉट ऑफ टर्मरिक टीपासून स्टार्ट होतं हे पण. टॅफ्रिना मॅक्युलन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खालीलपैकी कोणती लस त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर त्वचेच्या थरामध्ये येणारी लस जी आहे ती आहे BCG. ठीक. काय म्हणतात, BCGला बॅसिलस कॅलमेटे गुएरिन असं काहीतरी फुल फॉर्म आहे त्याचा, हे पण लक्षात ठेवा. एन्सेफिलिटीजची लस आहे, जपानी लस जी आहे ती त्वचेच्या म्हणजे थराच्या खाली देते की मसल्सच्या खाली, असं काहीतरी समज आहे. स्पेक्ट एक सेकंड, याला सबकंटॅनियस असं पण म्हणतात. अरे कुठे गेला प्रश्न यार, वर आलो का आपण? एक सेकंड, सॉरी हा, मध्येच थोडंसं ग्लिच होतो, काय होतं काय माहिती. स्पेक्टॅनियस वगैरे लक्षात ठेवा. ठीक. आणि टीटीची लस जी असते तर ती बेसिक आहे. हा ऑप्शन एलिमिनेट झाला असता आपल्या हाताने, की ती मसलमध्ये इंटरमस्क्युलर असते, ती मसलमध्ये दिलेली जाते. ठीक. 3 झाले. तर द बायोमेडिकल वेस्ट इज सेग्रिगेटेड अँड सेफली डिस्पोज्ड बाय युझिंग कलर
कोडेड बॅग, विच कलर कोडेड बॅग इज यूज्ड फॉर ह्युमन ॲनाटॉमिकल वेस्ट, म्हणजे मानवी शारीरिक कचऱ्यासाठी कोणती बॅग वापरली जाते? तर ती बॅग असते येलो बॅग. ठीक. आहारातील प्रथिनांची कमतरता कोणत्या आजारास कारणीभूत असते? द डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन डाएट इज रेस्पॉन्सिबल फॉर, खूप वेळा आलेला आहे हा प्रश्न, इज रेस्पॉन्सिबल फॉर क्वाशिओरकर. ठीक आहे. तर प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होतं असं. ठीक. बाकीचे ऑप्शन पाहूया. तर काय म्हणतात, वातरोग, आर्थ्रिटिस, आर्थ्रिटिस या शब्दातनं हाडांचं असं ऐकण्यात आलेलं आहे. जर तुमच्या वाचनात असेल तर या हाडांचा रोग असतो यामध्ये. डायबिटीज तर इन्सुलिनशी संबंधित आहे, हा नाही येणार. ठीक आहे. तर हा प्रोटीनशी संबंधित नाही आहे. पार्किन्सन्स जे आहे ते ब्रेनचे जे सेल असतात ते डॅमेज होत जातात, ब्रेनचे सेल मरायला लागतात. ठीक आहे, पार्किन्सनमध्ये. ठीक. झालं. आणि मला तुम्ही हे सांगायचं आहे की बाकीचे जे बॅग आहेत ते बॅग कुठल्या कामी येतात? व्हाईट ट्रान्सलुसेंट बॅग जी आहे ती असे टोकदार, म्हणजे आपलं हे सुया वगैरे असतात का नाही त्याच्यासाठी असते. रेड जे असते ते प्लास्टिकसाठी असते. ब्ल्यू कशासाठी असते ते तुम्ही सांगायचं आहे. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीलप्रमाणे असतात. आता असतात हे विचारलेले आहेत सस्तन प्राणी. थोडंसं किंगडम प्लांटी आणि ॲनिमेलियामध्ये प्रश्न येत आहे तिथे पहा. द फॉलोइंग आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मॅमल्स, हेअर प्रेझेंट ऑन द बॉडी. असं कुठलं ॲनिमल नाही आहे मोस्टली तरी की हेअर प्रेझेंट नाही आहे. तर हां, हे पहिलं आहे बरोबर. 3 चेंबर्ड हार्ट असतं का नाही? 3 चेंबर्ड हार्ट म्हणजे हृदयाला 3 कप्पे असतात. नाही, हृदयाला हे 4 कप्पे असतात. हे 4 कप्पेमध्ये 2 कप्पे काय म्हणतात असं लक्षात ठेवा. एक शुद्धीकरण करतो आणि म्हणजे शुद्धीकरण आणि शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त वेगवेगळे असतात. मादीमध्ये स्तन ग्रस्ती असतात. हो, बरोबर आहे. इम्पॉर्टंट आहेत हे 2. परत स्तनग्रस्ती, मॅमरी ग्लॅंड्स आर प्रेझेंट इन फिमेल्स. एक मिनिट थांबा. नाही, हे चुकीचं आहे वाटतं. नाही, मॅमल्स म्हणजे बरोबर आहे. मॅमल्स मादीमध्येच असतात. आणि सम मॅमल्स ले एग्स. हो हो. काय ते प्लॅटिपस. बरं ठीक आहे. तर उत्तर काय येतं इथं, काय विचारलेलं आहे की विचार करेक्ट वन. तर A, C and D ऑप्शन नंबर 4. क्वेश्चन नेक्स्ट. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण पायसेस, मी याला पीसेस वाचत गेला आता, मराठीतून वाचल्यावर मला कळालं की याला पायसेस बोलतात. वा. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. तर हो, बरोबर आहे. माशांना बाहेर काढा, कसं होईल? ते जगतील का बाहेर? नाही. साधारणतः इथे प्रत्येक ठिकाणी दिलेला आहे ऑप्शन. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. नाही, त्यांना हृदयाचे 2 कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी असतात. ते कोल्ड ब्लडेड प्राणी असतात. त्यांच्या शरीरावर खवले असतात. हो, असतात. म्हणजेच स्केल्स वगैरे असं असं. आता हे मला तर येत नाही यार ड्रॉइंग. असं खवले हो असतात ना. नेक्स्ट. हां, काय A, C and D, आपण A, C and D आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचे नाव सांगा. विषाचे नाव इथे बघा. ग्लुटॅथिओन, हेनोप्टॉक्झिन, मॅलेथिओन. कोणते कोणतेही विष सापडत नाही. हिप्नोटॉक्झिन जे आहे, हिप्नोटॉक्झिन या नावात जर असं टॉक्झिन आहे. टॉक्झिक वर्ड आजकाल खूप वापरलं जातं, टॉक्झिन. तर हा येऊ शकतो असं लॉजिक लागलं असतं आणि हेच उत्तर बरोबर आहे. तर हायड्रा काय असते, आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी डंक मारते. निडोसाइड्स लक्षात ठेवा. निडोसाइड्स डंक साठी. ठीक आहे. ती भक्ष्याला पकडते. त्या प्रकारे हायड्रा जी आहे.
अशा प्रकारे ते कार्य करत असते. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय आहे. ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. तरी ते उत्तर आहे Cu आणि Sn. ठीक आहे. Cu मध्ये Cu जे आहे 88% आणि Sn 12% असतं. तेवढं विचारणार नाहीत कदाचित. आणि Cu-Zn जे आहे ते ब्रॉन्झसाठी आहे, सॉरी ब्राससाठी आहे. लक्षात कसं ठेवायचं ब्रॉन्झ आणि ब्रासमध्ये? बघा, ब्रासमध्ये झेड नाही येत आणि ब्रॉन्झमध्ये कसं झेड येतं. पण ब्रासमध्ये ना इथे झेडियन हा घटक येतो आणि ब्रॉन्झमध्ये एन हा घटक येतो. ठीक. इकडला यस तिकडे गेलेला आहे पण हा ब्रॉन्झचा आहे. ठीक आहे. असं लक्षात ठेवू शकता. स्पेलिंग नाही येत तर भाई अवघड आहे मग. ठीक आहे. परत CuNi जे आहे ते कन्स्टँटिनसाठी आहे. ठीक आहे. कन्स्टँटिन लिहून टाकते तुम्हाला इथे. CuNi कन्स. हे पाठ ठेवा हा. येऊ शकतात परत. हे बऱ्याच वेळा प्रश्न आलेले आहेत. जर्मन सिल्वर बद्दल पण आलेलं होतं. Cu+Ni+Zn. ठीक. Cu-Ni-Zn कशासाठी आहेत? जर्मन सिल्वरसाठी. ठीक. CuPb. CuPb जे आहे मला आठवत नाही CuPbचा. तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग डॅश म्हणून करतात. तर रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइट्सचा उपयोग कॅटलिस्ट म्हणून करतात. मोस्टली कॅटलिस्ट हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे उत्तर म्हणून आपल्या पूर्ण PYQs मध्ये. ठीक आहे. सो हे एक लक्षात ठेवा. लुब्रिकंट, मॉडरंट अँड आलं इम्पॉर्टंट आहे पण पुढे सांगेन मी याचे क्वेश्चनमध्ये आल्यानंतर. नॉट सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट क्वेश्चन. जिओलाइट सॉरी कॅटलाइट्स लक्षात ठेवा. खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. सोलर PV तंत्रज्ञान सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचा सरळ विद्युत ऊर्जेचे रूपांतर करते. बरोबर आहे ना. सूर्य आहे तर सोलर आहे. ठीक आहे. सोलर आहे तर सूर्य आहे असं नाही, पण सूर्य आहे तर सोलर आहे. सोलर औष्णिक तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. यस होते. तर जैविक पदार्थामध्ये फक्त नायट्रोजन असतो. तर फक्त हा शब्द तुम्ही ट्रिक पहा काय बोलतात ते. सर आहेत बघा यूट्यूबला. द जिनियस अकॅडमी म्हणून आहे. आणि त्यांनी ना हे दिलेलं आहे काय म्हणतात ते आपलं सायंटिफिक मेथड दिलेला आहे सोडवायचा. ठीक आहे. पेपर कसा सोडवायचा त्याचा सायंटिफिक मेथड दिलेला आहे. त्याचे 10 मार्क वाढतात. इझिली वाढतात. त्यामध्ये फक्त या शब्दाला फक्त हा शब्द आला ना तो सेंटेन्स रॉंग करून टाकायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. मोस्टली हे बरोबर आहे बरं. तर पहिले 2 ट्रू आहेत आणि शेवटचा फॉल्स आहे ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन. सगळ्यात जास्त सोलर पॅनल कुठे लागलेले आहेत? राजस्थानमध्ये. राजस्थान की गुजरात? हम्म? सांगा तुम्ही ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये. What kind of waves are produced in cylinder containing a liquid by moving its piston back and forth? तर त्याचं उत्तर आहे लॉंगिट्युडनल वेव्स. ठीक आहे. वेव्सवाला चॅप्टर, डिस्टन्सवाला चॅप्टर करून ठेवा. तर इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम व्हॉट इज द वेवलेंथ रेंज ऑफ विजिबल लाईट? याचं उत्तर येणार 400 ते 700. विबजिओर पाठ करून ठेवा. काय माहीतच असेल. विबजिओर म्हटल्यानंतर कळायला पाहिजे. ठीक. परत हां एवढं ठीक आहे. एक सेकंड. मी ते चार्ट बनवला होता पाहते मी. चार्टमध्ये मी ते बनवलेलं आहे की डिक्रीजिंग वेवलेंथ ऑफ ऑर्डर. तर ती कशी बनते? तर रिच मॅन इन विक्टोरिया युजेस एक्स्ट्रा गोल्ड. तर रिच एम मॅन इन विक्टोरिया युजेस एक्स्ट्रा वाला एक्स्ट्रा गोल्ड. तर आर होतो रेडिएशन रेडिओ वेव्स. एम होतो मायक्रोवेव्स. इथे काय दिलेलं आहे? इन्फ्रारेड वेव्स.
विजिबल लाईट्स, UV रेज, एक्स रेज आणि गॅमा रेज. ठीक आहे. तर जे रेडिओ वेव्ज आहेत ते लेस दॅन 0.1 मीटर आहे आणि मायक्रोवेव्ह जे आहे ते 1 mm ते 0.1 mm दिलेलं आहे. इन्फ्रारेड वेव्सचं तर डायरेक्ट दिलेलं आहे ते 700 NM ते 1 mm. विजिबल लाईट्सचं दिलेलं आहे 400 NM ते 700 NM. UV रेजचं दिलेलं आहे 1 NM ते 400 NM आणि एक्स रेजचं दिलेलं आहे 0.01 NM ते 10 NM. गॅमा रेजचं दिलेलं आहे 0.01 NM. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. तर यातलं बाहेर जाऊ शकत नाही. जाऊ शकतो. कसं जाऊ शकतो की युजेस पण विचारू शकता ते कुठे यूज वगैरे होतं. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवू शकता तुम्ही. सेल्फ आता खूप डाटा आहे काय काय तर लक्षात ठेवणार. जाऊ द्या PYQ नुसार. चला आता काय शेवा वर्गीकरणामध्ये किटोफोरेल्स किटोफोरेल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? तर किटोफोरेल्स हा चारोफायटामध्ये तर नाही आहेत, रोडोफायटामध्ये पण नाही आहेत. सायनोफायटा का क्लोरोफायटा? नाही नाही नाही, एक सेकंड. क्लोरोफायटामध्ये पण नाही आहेत. सायनोफायटा बरोबर आहे का? तर एकदा ध्यान देऊन वाचूया. किटोफोरल्स किटोफोरल्स रोडोफाइट्स रेड अल्गी, किटोफोरल्स ग्रीन अल्गी. सायनोफायनाइट पण वाटत नाहीये, चारोफायटा पण वाटत नाही. मला या दोनमध्ये वाटतंय मोस्टली तरी हे, कारण रोडोफाइटची अल्गी तरी खाण्यापुरते वगैरे त्याचे इन्फॉर्मेशन आहे जास्त करून. ठीक. तर ही ग्रीन अल्गी जी आहे क्लोरोफायटा ती पाहून घ्या तेवढी. हाती पानामुळे वनस्पती ते पाहून घ्या म्हणण्यापेक्षा हेच बरोबर आहे. ठीक. वनस्पती मृत होतात कारण प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग. बिकॉज ओव्हर वॉटर केलं तर वॉटर लॉगिंग होणार. वॉटर लॉगिंग झालं तर ऑक्सिजन नाही मिळणार. ठीक आहे. तर इथे काय आहे, द रूट्स आर डिप्राइव्ड ऑफ द ऑक्सिजन. हे बरोबर आहे. pH लेवलचा वगैरे काही नाही, हे पण नाही. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालीलपैकी कोणते शेवाळे जास्तीत जास्त उपयोगी पडतात? तर यामध्ये या तिघाचा तर रोल नाही, आपण आताच पाहिलं ते नाही. तर मॅक्झोफायसी जे आहे तो नायट्रोजन फिक्स करण्यासाठी येतो. कोणता? क्लोरोफायसी जे आहे, क्लोरोफायसीमध्ये कशामध्ये येतो तो? लॅमिनेरिया, ते केल्प मेटिनॉलवाला क्लोरोफायसीमध्येच येतो ना. तर त्याचाही संबंध नाही आहे तेवढा. क्लोरोफायसी नाही, फिओफायसीमध्ये येतो तो. ठीक आहे. आणि रोडोफाइट्स पण आहे आणि क्लोरोफायसी पण आहे. उत्तर काय आहे? मॅक्झोफायसी. ऑल इज द करेक्ट ऑर्डर ऑफ द फेजेस ऑफ मिओसिस. मिओसिस दिलेले आहे इथे. त्याचे फेजेस सांगायचे आहे, ऑर्डर सांगायचं आहे. तर एक ट्रिक आहे. तर ट्रिक कशी आहे? उत्तर पाहूया येतो. डायकायनेसिस डिप्लो हे बरोबर आहे तिसरा. तर पहा, डायकायनेसिस, डाय नावाचा व्यक्ती, अरे यार कसं होतं, मीच कशी विसरली ती. सॉरी, हा नाही आहे उत्तर. एक सेकंड, मला पाहू द्या. ट्रिकनुसार मला सुचत नाही. शेवटी डाय असणार तर हा दुसरा आहे ना. हे आहे उत्तर. डायकायनेसिस नावाचा व्यक्ती डिप्लोटीन झायगोटीन गोटी ठेवतो पॅन्टमध्ये आणि लपेटत जातो, असं काहीतरी होतं. डिप्लोटीनचं डायकायनेसिस नावाचा व्यक्ती प्लॉटच्या आत, सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स, हे उत्तर आहे त्याचं. ठीक. ते मला एकदम आठवत नाही आहे ट्रिक. अँटीमोनी संयुगेच्या उपचारासाठी वापरण्याची
शिफारस केली जाते? तर शिस्टोमायसिस हे उत्तर आहे त्याचं. शिस्टोमायसिससाठी वापरली जाते. आणि सध्या किती नवीन अशा आल्या तरी ना टाईप्स, तरी सिस्टोमायसिस हे इम्पॉर्टंटच आहे अजूनसुद्धा. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. साधारणपणे पोरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे तयार होतात? तर गॅमेट हे आर्किओसाइट्समुळे तयार होतात. ठीक. दुसरे ऑप्शन पाहून घेऊया. हे कायनोसाइट्स जे आहेत ते पाणी शोषण्यासाठी आणि बाहेरचे थर वगैरेचा संबंधित असतो. हा काही नाही इम्पॉर्टंट इतका. ठीक. आर्किओसाइट्स एक लक्षात ठेवा. मिओसाइट्स तर इथे येणार का? अरे हे डॉटर सेल टाईपचाच आहे ना प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश सेमी सेकंदने वाढतो? तर इथे उत्तर येणार सेमी सेकंद दिलं आहे म्हणून 61. जर सेकंड दिलं असतं तर 0.61. ठीक. विशिष्ट उष्णतेचे CGS सिस्टिमीज प्रणालीतील एकक डॅश आहे. एकक काय आहे? कॅलरीज बाय ग्राम डिग्री सेल्सिअस. नेक्स्ट क्वेश्चन. विद्युत धारेने विद्युत रोधका खर्च केलेली शक्ती कशाच्या प्रमाणात असते? द पॉवर एक्सपेंडेड बाय करंट इज रेजिस्टन्स इज प्रोपोर्शनल टू. तर इथे उत्तर येतं स्क्वेअर ऑफ द करंट रेजिस्टन्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूमुळे संसर्गामुळे होतो? तर बोर्डेटेल्ला पर्टुसिसमुळे होतो तो. ठीक आहे. सेकंड ऑप्शन आहे. सेकंड बेकार खोकला होतो. ठीक. अजून ते बाकीचे ऑप्शन पाहिलं तर पहा. हे जे आहे ऑरियस जे आहे ते बेसिकली प्रेझेंट असतं बॉडीमध्ये, नाकाच्या ठिकाणी वगैरे, आणि कुठे इन्फेक्शन झालं तर हे अजून जास्त वाढवतं हे संसर्ग. ठीक. परत सॅल्मोनेला स्पेसिस जे आहे ते टायफॉइड करीत आहे. ठीक. आणि स्ट्रेप्टोकस प्योगेनेस जे आहे ते थ्रोटच्या इन्फेक्शनसाठी आहे. ठीक आहे. कोणाला काय म्हणतात ते काहीतरी होतं ना, काय त्याला काय बोलतात, त्याला शब्द येत नाहीत मला. असा काहीतरी शब्द आहे. टॉन्सिल्स वगैरे होतात ते. तर विच ऑफ द फॉलोइंग विटॅमिन ॲक्ट ॲज अँटीऑक्सिडंट? तर अँटीऑक्सिडंट विटॅमिन ई कार्य करतो. विटॅमिन ईचा सायंटिफिक नेम सांगा बरं, काय आहे? विटॅमिन ए जे आहे ते रिकेट्स असतात, रिकेट्स वगैरे. परत विटॅमिन डी जे आहे त्याला काय म्हणतात, सनलाईट विटॅमिन पण म्हणतात. विटॅमिन के जे आहे, विटॅमिन के 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 नॉट सो इम्पॉर्टंट, असा तरी प्रश्न विचारलेला नाही, पण तरी पण विटॅमिन केचा सायंटिफिक नेम आहे फायलोक्विनॉन. ठीक. परत विटॅमिन ईचा सायंटिफिक नेम आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. विटॅमिन एचा आहे रेटिनॉल. विटॅमिन डीचा आहे कॅल्सिफेरॉल. विटॅमिन डी बद्दल विचारू शकतात, कारण असंच म्हणण्यात आलं की आजकाल 4 व्यक्तींमधून 1 व्यक्तीला विटॅमिन डीची कमतरता असते. ठीक आहे. विटॅमिन डी कमी पडलं तर काय होतं? ऑस्टिओमॅलेशिया, परत बॉडी पेन, हाडं असं कमकुवत होऊन जातात. ठीक. विटॅमिन डीमुळे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. डॅश ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था, पचनसंस्था यांच्यावरील संवेदी चेता तंतूच्या टोकावर बद्ध राहतात. तर कॅनॅबिनॉइड्स जे आहे ते मेंदूतील कार्डिओव्हास्क्युलर जे आहेत त्यावर म्हणजे त्यावर असतात. ऑपिओइड्स जे आहे हे उत्तर आहे याचं. ठीक आहे. कोका अल्कलॉइड्स जे आहे ते कोकेनशी संबंधित आहे. मॉर्फिन जे आहे, मॉर्फिन ऑपिओइड्सचा एक प्रकार आहे, ऑपिओइड्स नाही, पण याचं उत्तर काय येईल? ऑपिओइड्स. ओके. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. जर्मन सिल्वर इज ऑल ऑफ. तर मी आताच बोलले होते तुम्हाला की जर्मन सिल्वरबद्दल PYQ आलेला आहे.
सांगा, आठवतं का? CUNI आणि ZN आहे याचं उत्तर. CU, ZN, SN काय आहे तुम्ही मला सांगायचं आहे. बेसिकली हे इम्पॉर्टंट आहे तसं तर गन मेटल आहे. आणि CU आणि ZN सांगा कमेंटमध्ये. आत्ताच झालेलं आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं याची ट्रिक. CU ZN आणि CU SN ची सांगू का? सांगतेच. ब्रास आणि ब्रॉन्झ. आता बघा, ब्रास आहे आणि ब्रॉन्झ आहे. तर यात कुठला ब्रॉन्झ आहे आणि कुठला ब्रास आहे? जे ब्रास आहे तो यस आहे, परंतु त्याच्यामध्ये ZN येतो. ठीक आहे. जो ब्रॉन्झ आहे त्याच्यामध्ये झेड आहे, पण त्याच्यामध्ये काय येतो? यस येतो, SN येतो, इथे ZN येतो. ठीक आहे, एक लक्षात ठेवा. इथे पहा मॅथ्सचे प्रश्न आलेले आहेत चुकून. ठीक आहे, ते निग्लेक्ट करूया. लाईट एंटर्स द आय थ्रू थिन मेम्ब्रेन कॉल्ड काय म्हणतात? तर उत्तर आहे इथे प्युपिल. इरिस जे आहे, IRIS इरिस, ते प्युपिलची जी साईज असते, आता हे डोळा आहे तर डोळ्याची जी साईज असते ती इरिस कंट्रोल करते. ठीक आहे. रेटिना जे आहे ते लाईट सेन्सिटिव्ह लेअर असते. ठीक, ते इमेज फॉर्म करतं रेटिना. आता हे डोळा आहे, डोळा असं दिलेलं आहे, ते इमेज फॉर्म करतं वगैरे असं सीन आहे. कॉर्निया काय करतो? कॉर्निया इज ए मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. कशामध्ये? जर डोनेशन करतात ना, आय डोनेशन, त्यामध्ये काय करतात? कॉर्नियालाच डोनेट करतात. ठीक आहे, बाकी नाही करत. पूर्ण डोळा बोलतो पण कॉर्निया डोनेट होतो इथे. तर रिफ्रॅक्शन होतं इथं. ट्रान्सपरंट असतं कॉर्निया, फ्रंट पार्ट असतं डोळ्याचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळ्यातील अंतर डॅश असेल. तर उत्तर इथे आहे 17 मीटरपेक्षा जास्त किंवा 17 मीटर. ठीक. नेक्स्ट आहे एक सेकंड. डॅशच्या अणूच्या मॉडेलमध्ये इलेक्ट्रॉनच्या कोनीय संवेग हा h/2π या परिणामाचा अविभाज्य गुणक आहे. तर तो गुणक आहे बोहर. रुदरफोर्डचं सांगायचं झालं तर न्यूक्लियसशी संबंधित आहेत हे सायंटिस्ट. ठीक आहे. आणि डॅल्टन जे आहेत तर डॅल्टननी ॲटमचा शोध लावलेला आहे. ठीक. फर्मीचं सांगायचं झालं तर त्यांनी न्यूक्लिअर रिॲक्टर आणलं. न्यूक्लिअर रिॲक्टर. ठीक. डॅल्टनचं एक लक्षात ठेवा. ॲटम होता डॅल्टनचा सीन. खालीलपैकी रेणूमधील बॉन्डिंग कक्षा चुकीचे विचारत आहेत. तर पहा, खालीलपैकी चुकीचे विधान. रेणूमधील बॉन्डिंग कक्षा हा अणू कक्षाच्या बेरजेच्या प्रभावाने तयार होतात. सेकंड आहे, बॉन्डिंग रेणू कक्षामध्ये 2 केंद्रामधील भागात इलेक्ट्रॉन घनता फार कमी असते. तर हा चुकीचा आहे. मॉटशी आहे, 2 रेणू येतात तर ॲड होतात रेणू. ठीक आहे. तर सेकंड चुकीचं आहे आणि इथे टिक करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान नायट्रिफाइंग जीवाणू कोणाचे रूपांतर कशामध्ये करतात? तर त्याचं उत्तर आहे थर्ड. इथे अमोनियम टू नायट्रेट. अमोनियम टू नायट्रेट. लक्षात ठेवा एवढं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. खालील जोड्या जुळवा. पायथन बोलुरस, राजा राजा, व्हायपर रसिल्ली आणि काय टायप्लोप्स ब्राह्मिनस. तर हे साप आहेत. तर साप जे आहे, मी ते एक पाठ करून ठेवलं होतं जे राजा राजा आहे. म्हणजे हे क्वेश्चन पाहिल्यानंतरच पाठ केलं. हा क्वेश्चन जरा बाहेरचा होता. तर बेसिकली नाजा नाजा यांपासून स्टार्ट होतं. न्यूट्रोटॉक्झिक हे पण यांपासून स्टार्ट होतं. इथे दिलेलं आहे. बीचा काय येतो? 3. तर इथे बीचा 3 एकच ऑप्शन आहे आणि हे उत्तर आहे त्याचं. तर पहा, पायथन मोलुरस जे आहे ते बिनविषारी असतं. मऊ आहे हा असं समजू शकतो. किंवा रूस जो आपण पाहिलं होतं की
रुसा फ्रेंच क्रांतिकारक आहे आणि तो खूप मऊ आहे, बिनविषारी आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो. नाजा नाजा न्यूरोटॉक्झिक आहे. नाजा नाजा आपण त्याला जा म्हणतो, जा इथून, कारण हा टॉक्झिक आहे असं एक ट्रिक लागू शकते इथे. ठीक. तिसरा आहे सीचा आहे एक, म्हणजे व्हायपर रसिली हा हिमोटॉक्झिक आहे. ठीक, हा हिमोटॉक्झिक आहे. आणि टायप्लोप्स ब्राह्मिनॉज तर ते अंध साप आहे. म्हणजे काय काहीतरी इथे लॉजिक लावून टाका की टायप्लोप्स ब्राह्मिनाज टायपोस नावाचा मुलगा अंध होता असं वगैरे लावू शकतो. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हा PYQ तयार होऊ शकतो याचा, पण बाकी जास्त नाही. ठीक आहे. ऑरेलियाच्या लार्वल स्टेजच्या खालीलपैकी योग्य क्रम लावा. लार्वल स्टेज सांगितले ते ऑरेलियाचा. तर ऑरेलिया जे असते ते जेलीफिश असते. एक सेकंड. जेलीफिश PHSE पाहायचं आहे. हे पहिल्यामध्येच आहे, तर याची करेक्ट सिक्वेन्स पहिलीच आहे. प्लॅनोला, हायड्राट्युबा, परत सायपिस्टोमा आणि सायपिस्टोमा अँड इफायरा. ठीक आहे, तर ते आहेत त्याचे करेक्ट सिक्वेन्स. आणि यांच्याबद्दल माहिती सांगायची झाली तर प्लॅनुला जे आहे ते अंडी फुटल्यानंतरही फ्रीली मूव्ह करतात आणि पोहतात. फ्रीली मूव्ह असं लक्षात ठेवा. कोण? प्लॅनुला. ठीक. हायड्राट्युबा जे आहेत ते हायड्राट्युबा जे म्हणजे प्लॅनुला जे आहे ना, ते एका जागी स्थित झाल्यावर जे त्याचं रूप बनतं त्यालाच काय म्हणतात? हायड्राट्युबा म्हणतात. तर ह्याच प्रकारे हे दोन ॲड होत जातात. ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे यातलं? एक सेकंड. काय इम्पॉर्टंट नाही तेवढं. हा फायनल स्टेज असतो तयार व्हायचा. हे दोन फायनल स्टेज असतात. खालीलपैकी कोणत्या प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या वर्गात मोडतात? सरपटणारे प्राणी बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर सरपटणारे रेप्टाईल्स वगैरे जे असतात तर त्यामध्ये कोणते कोणते येतात? थोडंसं लॉजिक लागू शकतं इथे. ठीक आहे, काय लागू शकतं? तर बघा इथे बेडूक जे आहे, बेडूक जे आहे ते पाण्यात पण राहतं आणि जमिनीवरती, म्हणजे ते ॲम्फिबियन आहे, म्हणजे उभयचर आहे. कासव, घडियाळ, कॅव्हेन आणि टोटायरा तर बरोबर आहेत. हे आहेत काय म्हणतात सॉरी सरपटणारे प्राणी. कासव, मगर, सॅलमेंडर आणि पाल यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. सॅलमेंडर, पाल तर आहे रेप्टाईल, पण सॅलमेंडर हा रेप्टाईल नाही, तो उभयचर आहे. ठीक आहे, सॅलमेंडर. आणि शेवटचा जे आहे इथे सॅलमेंडर, सरडा, कासव आणि बेडूक दिलेलंच आहे. बेडूक आहे म्हणजे इथे पण नाही येणार, हा पण नाही येणार, आणि यामध्ये कन्फ्यूज झालं असतं तुम्हाला सी वगैरे ऑप्शन बी अँड सी काही जणांनी घेतलं असतं, पण फक्त बी आहे इथे उत्तर. सॅलमेंडरमुळे कन्फ्यूज झालं असतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. खारपान पट्ट्यातील शेतीतील सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची कारणे सांगा. तर इरिगेशन फील्ड्स, सलाईन ट्रॅक्ट इफेक्ट्स ऑफ प्रोडक्टिव्हिटी ऑफ क्रॉप्स बिकॉज ऑफ. तर डिग्रेडेशन होतं, म्हणजे जमिनीच्या पोताच्या निकृष्ट दर्जामुळे होतं. परत पिकांची वाढ खुंटल्यामुळे नाही. पाण्याच्या पिवळेपणामुळे नाही. पाण्याचा पिवळेपणा हा जास्त पाणी झाल्यावर होतो असं काहीतरी आहे. खूप जास्त पाणी. ते मी Pinterestवर एकदा वाचलं होतं की खूप पाणी झाल्याने पाणी पिवळे होतात. जमिनीच्या क्षाराच्या संचयामुळे हा सॅलिनिटी होते. कसं होते? माती कडक होते ना. बार बार सिंचन केलं तर माती कडक व्हायला लागते. त्यामुळे A and D आर द करेक्ट वन. ठीक. आंतरिक कीड म्हणजे काय? आंतरिक कीड, सॉरी. आंतरिक कीड ऑकरन्स ऑफ एंडेमिक पेस्ट. तर इथे थोडंसं लॉजिक लागलं असतं की एंडेमिक विचारत आहेत. थोडंसं आपण ऐकलं होतं पॅन्डेमिक, एंडेमिक कोरोनाच्या टायमिंगमध्ये. तर एका संबंध होता, म्हणजे असं इयर टू इयर वागणं, राहणं त्या संबंधित होतं. तर हे जे आहे ऑकर्स एखाद्या प्रदेशात वर्षानुवर्षे असणारी ते आहे. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? तर ती झाडे मोडतात जिम्नोस्पर्ममध्ये.
क्रिप्टोगॅम्स हे तर थॅलोफायटा, ब्रायोफायटो आणि टेरिडोफायटा चे प्रकार आहेत. त्याच्यात ते प्रकार आहेत. म्हणजे प्लांट किंगडम जे आहे त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. कोणते कोणते? एक क्रिप्टोगॅम्स आणि एक आहे फेनोरोगॅम. एक क्रिप्टोगॅम आहे आणि एक फेनोरोगॅम आहे. जो क्रिप्टोगॅम आहे त्याच्यात 3 होते, त्यात हा मोडत नाही. आणि फेनोरोगॅममध्ये हे 2 मोडतात, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म. आणि अँजिओस्पर्म बिये कशी असतात की ती उघडी असतात, आपण असं सॉरी झाकून असतात. आणि जिम्नोस्पर्म उघडी असतात. आपण जिम्नोस्पर्ममध्ये असं म्हणू शकतो की जिमचे मुलं जे असतात ते विदाऊट शर्ट जिम करतात, ते उघडे असतात असं सांगून हे एक ट्रिकने लक्षात ठेवू शकतो. आणि अँजिओस्पर्म, सायकॅस वगैरे ह्याचे प्रकार आहेत अँजिओस्पर्मचे आणि जिम्नोस्पर्मचे. कोणता ट्री? पाईन्स वगैरे आहेत वाटतं जिम्नोस्पर्मचे ट्री. त्याचे एक्झाम्पल विचारतील मला असं तर वाटत नाही, तर लक्षात ठेवा. ठीक, हे 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर याचं उत्तर आहे नेक्ट जिम्नोस्पर्म. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊ. खालीलपैकी कोणता विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो? ऑप्शन पहा: डेंग्यू व्हायरस, रोटा व्हायरस, हेपॅटायटिस ए, हेपॅटायटिस बी. तर इथे उत्तर आहे हेपॅटायटिस बी. ठीक, ह्यामुळे काय होतं की सुईमुळे हा रोग पसरू शकतो. ओके, डेंग्यू व्हायरस तर नाही, इथे चुकीचं आहे. का तर हा डासामुळे होतो, एगिस नावाच्या डासामुळे. ठीक, रोटा व्हायरस जो आहे लहान मुलाचे जे असतात त्यांच्यामुळे त्यांना होतो बेसिकली डायरिया वगैरे टाईप. ठीक आहे. आणि हेपॅटायटिस ए जे आहे ते दूषित अन्नामुळे तयार होतं, दूषित अन्न. ठीक, तर हेपॅटायटिस ए पासून अन्न येतो, आपण अन्न म्हणू शकतो. तुम्ही म्हणत असाल यांनी माझे अल्फाबेट्सच बदलून टाकले, सगळे ABCD बदलून टाकले, ए पासून अन्न, बी पासून हे आणि ते पासून. आता काय करा पाठ, आपल्याला पाठ करणं इम्पॉर्टंट आहे. मोस्टली पाठ राहत नाही ना, त्यामुळे ट्रिकनुसार सोडवता येतं. ऑप्शनल आहे ना, ऑप्शनवाले एक्झाम आहे ना, सो त्यामुळे आपण घेऊ शकतो. ठीक, रिस्क घेऊ शकतो. कोणत्या शास्त्रज्ञाने देवी रोगावरील लसीचा शोध लावला? सांगा बरं, कोणत्या लावला असेल? तर उत्तर आहे लुईस पाश्चर यांनी 1796, इफ आय एम नॉट रॉंग, मध्ये याचा शोध लावलेला आहे. ठीक, एडवर्ड जेनरचं सांगायचं झालं तर सॉरी एडवर्ड जेनरनीच लावलेला आहे शोध. सॉरी देवी शोध स्मॉल पॉक्स वॅक्सिनचा एडवर्ड जेनरनी लावलेला आहे. आणि लुईस पॅस्चर यांनी रेबीजचा शोध लावलेला आहे, रेबीज. ठीक, अलेक्झांडर फ्लेमिंगचं सांगायचं झालं तर त्यांनी पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे. ह्याची पहिली अँटीबायोटिक होती. ठीक, याचा शोध त्यांनी लावलेला आहे. आणि सेल्मान यांनी स्ट्रेप्टोमायसिनचा शोध लावला, स्ट्रेप्टो. ठीक, काय काय एकदा पाहून घेऊया. स्मॉलपॉक्स वॅक्सिन जो आहे तो एडवर्ड जेनर यांनी लावलेला आहे. ठीक आहे. लुईस पॅस्चर जे आहेत त्यांनी पॅस्चरायझेशन मेथडसुद्धा आणलेली आहे बरं. परत एडवर्ड फ्लेमिंग जे आहेत त्यांनी काय बोलतात, पेनिसिलिनचा शोध लावला आहे, फर्स्ट अँटीबायोटिक. आणि सेल्मन वॅक्समॅन जे आहे स्ट्रेप्टोमायसिनचा शोध लावलेला आहे. ठीक, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. निर्जंतुकीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणाचा वापर होतो? तर विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू डिसइन्फेक्ट सर्फेसेस? तर त्याचे उत्तर आहे ऑटोक्लेव. याचे उत्तर मी PYQ म्हणजे जे PYQ दिलेलं आहे त्यामध्ये कदाचित चुकीचं सांगितलेलं आहे, और मी टेस्ट सिरीजमध्ये चुकीचं केलं आहे, मला लक्षात येत नाही आहे. ठीक, तर येथे उत्तर आहे ऑटोक्लेव. इन्फ्रारेड वेव्स जे आहेत ते उष्णतेसाठी इम्पॉर्टंट आहेत. परत सोडियम कार्बोनेट जे आहे तर हा मुलींना जास्त करून माहीत असतो. मी काय कमी समजत नाही आहे, पण मलाही करायला लागतं हे काम, कपडे धुवायचं काम. त्यासाठी हा सोडियम कार्बोनेट असतो. आपण व्हील वगैरे रिन वगैरे पॅकेट घ्यायचा,
आणि त्यावरती पाहायचे मागचे इन्ग्रेडियंट्स त्यावर दिलेलं आहे सोडियम कार्बोनेट. ठीक आहे. तर हे आहेत अल्ट्राव्हायोलेट पण हवेतील जंतू मारण्यासाठी यूज होते. आणि पण प्रभावी सर्वात जास्त कोणता आहे तर ऑटोक्लेव्ह. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहेत? तर सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते. कारण विचारलेले आहेत. कारण सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात का? वाचतच असतील ना. आता मी पाकिट वाचते, आपले कपडे धुवायचं वाचते, तर लोक वाचत असेल. मी म्हणून नाही, पण बेसिकली हातात आल्यावर कोण वाचत नाही असं नाही. बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्याच्या गांभीर्याने विचार करतात. काय वाटते, विचार करत असतील का? तरी ते बऱ्याच व्यक्ती म्हणल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज होतं, पण इंग्लिशमध्ये वाचून पहा. मेनी पीपल टेक सिरियसली द वॉर्निंग गिवन ऑन मेनी पीपल. मेनी पीपल म्हणण्यापेक्षा काही दिलं असतं तर जरा बरं वाटलं असतं इथे. तर ॲज ऑप्शन 1 इज द करेक्ट वन असं म्हणून चालू. नेक्स्ट क्वेश्चन, असे ॲझम्पशनचे प्रश्न द्यायलाच नाही पाहिजे. कशाला देत आहे लोक? काय कमी आहेत का सब्जेक्ट आम्हाला अगोदरच? पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? तर उत्तर आहे ग्रॅव्हिटेशनल मेथड. तर नाही, ग्रॅव्हिटेशन तिथं नाही ना यार. ताऱ्यांचे पॅरलल मेथड की डायरेक्ट मेथड की पॅरालॅक्स मेथड की डायरेक्ट? यार किती आहेत ऑप्शन? 4च आहेत ना. अशा का डोळे फिरत आहेत माझे? एक सेकंड, परत एकदा वाचते. विच मेथड इज यूज टू डिटरमाइन द डिस्टन्स ऑफ डिफरंट स्टार्स फ्रॉम द अर्थ? ग्रॅव्हिटेशनल मेथड तर येणार नाही. ठीक आहे. पॅरलल मेथड पण येणार नाही. पॅरलल मेथड मॅथ्समध्ये मोस्टली म्हणजे यूज होतं पण. आणि पॅरालॅक्स मेथड हे जरा योग्य आहे. डायरेक्ट मेथड नाही. ठीक. डायरेक्ट मेथड असा प्रकार पण नाही आहे. सोलार सेलचे कार्य डॅशवर आधारित आहेत. कशावर आधारित आहेत? तर ते आहेत फोटोव्होल्टाईक इफेक्टवरती. तुम्ही मला कमेंटमध्ये हे 3 इफेक्टबद्दल सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हु वॉज द अर्लिएस्ट टू यूज अल्जेब्रा टू सॉल्व ॲस्ट्रॉनॉमिकल प्रॉब्लेम्स? मोस्टली तरी ॲस्ट्रॉनॉमिकलसाठी ब्रह्माजी जे आहेत, आपण एक लावलं असतं त्या ब्रह्माजी जे आहेत त्यांनी हे उत्तर असायला पाहिजे होतं. मला माहीत नाही नेमकं की काय दिलेलं आहे आयोगाने. मला हे पण उत्तर बरोबर वाटतंय, पण एकच ऑप्शन चूज करायचा आहे. नन ऑफ द अबो कधीही घ्यायचा प्रयत्न करू नका. हा नसतो, हा एक साईन असतो आयोगाचा की तुम्हाला या 3मध्येच निवडायचं आहे. ठीक आहे. इथे बघा, द कॉपर अलॉय जर्मन सिल्वर कंटेन्स डॅश. आला का नाही जर्मन सिल्वर अलॉय? तर इथे काय CuZnNi. ठीक आहे. रिपीट झालेला हा प्रश्न. CuZnNi जर्मन सिल्वरवाला. ठीक आहे. परत CuZnAg आणि CuNiAg आणि CuZnAl यांचे काय आहेत? तर हे आहे सिल्वर सोल्डर, क्युप्रो निकेल आणि चौथा आहे ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. BRONZE. ठीक. स्फटिकासारख्या पदार्थांना क्रिस्टलाइन सॉलिड ॲज डॅश डॅश. काय काय असतं पाहून घेऊया ऑप्शन. डेफिनेट जॉमेट्री असते का? तर हो असते. निश्चित भौमितिक रचना असते. निश्चित द्रवीभवन बिंदू असतो. दिशा निवृत्ती गुणधर्म असतात. थोडंसं इथे विपत्स आहेत आपले, आपण बरोबर म्हणू शकतो. यातील सर्व वरील सर्व बरोबर असं म्हणून चालूया. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, मोसले प्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना डॅशच्या आधारे आहे? तर इथे एक सेकंड. तर इथे करेक्ट आन्सर आहे ॲटॉमिक वजन नाही, वस्तुमान नाही, क्रमांक, आकारमान. क्रमांक हे बरोबर आहे. आणि बाकीचे पाहून घेऊया की
एक सेकंड, बाकीचं पाहून घेऊया. वजन जे आहे मेंडेलिव्हनी 100 आहे, मेंडेलिव्ह. आणि आकारमान जे आहे ते लोथर यांनी आणलेलं आहे. ग्लिच आलेला ना मध्ये थोडासा. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन. आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलपैकी. आधुनिक विचारत आहे 5 किंगडम कोणते कोणते आहेत पहा. प्रोटिस्टा, फंगी, मॅमेलिया. नाही, पहिलं तर नाही येणार. मॅमेलिया आहे यात, ठीक आहे. ॲनालिडा आहे, असं काही नाही दिलेलं. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमेलिया. पी एफ, पी एफ, पी पी. मोनेरा आहे, बरोबर आहे. इथे मोनेरा नाही आहे. फंगी होता, प्लांटी. इथे पण फंगी आहे, इथे पण प्लांटी आहे. इथे फंगी आहे, इथे प्लांटी आहे. परत मोनेरा येणं इम्पॉर्टंट आहे, जे आहे ना मोनेरा ज्यामध्ये, ते इम्पॉर्टंट आहे. तर मोनेरा, प्रोटिस्टा, फंगी, प्लांटी, ॲनिमेलिया. ओनली बी हे बरोबर येतं. आणि आर एच विटेकर यांनी हे मांडलेले आहेत. केव्हा ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात डॅश हा विष पदार्थ दिसून येतो. विष पदार्थ म्हणत आहेत पहा. तर इथे उत्तर आहे इंटरफेरॉन. तर नाही, हेमोझोईन आहे इथे उत्तर. बाकीचे ऑप्शन काय काय सांगतात की, एक सेकंड, इंटरफेरॉन हे म्हणतं पेशीचा विषाणू आहे, पेशींवरचा विषाणू आहे. हा एक लिक्विड आहे, हिरुडीन जे आहे ते रक्त जे आहे आपलं ते गोठू देत नाही. ठीक आहे. हेमोझोईन जे आहे तो याचेच कार्य करतो. एक सेकंड, तो याचे कार्य करतो. ठीक आहे. तर उत्तर आहे कोलोस्ट्रम जे आहे तो चिक टाईप असतो. म्हणजे ते ह्युमन, म्हणजे बाळाच्या जन्मानंतर आई जे पहिले दूध येतं तर ते त्याला काय म्हणतात, कोलोस्ट्रम. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवी मुळे होतो. आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस मॉस्किटोमुळे होतो. थोडंसं अलग वाटते ना, मॉस्किटोमुळे, टेपवॉर्ममुळे. तर इथे उत्तर आहे ट्रायपोसोमा. थोडंसं ट्रायपोसोमाबद्दल अजून काहीतरी आलेला होता PYQ मध्ये प्रश्न, मला तेवढं परफेक्टली आठवत नाही. हा पण बॅक्टेरिया आहे, पॅरामोशियम. तो एक टाईपचा पेशी आहे. हा कुठलाच टाईपचा आजार वगैरे होत नाही याच्याने. ठीक आहे. मॉस्किटोचं डेंग्यू, मलेरिया, हे ते डेंग्यू मॉस्किटोमुळे कुठे झोपेची सिकनेस वगैरे होते, स्लिपिंग सिकनेस वगैरे होते असं ऐकण्यात आलेला नाही. टेपवॉर्म जे आहे तो पचनसंस्था खराब करतो, हे आतड्यांमध्ये आढळतो हा. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटात होतो. शैवाल आणि बुरशी, अल्गी अँड फंगी आर क्लासिफाईड इनटू थॅलोफायटाज. अल्गी. स्टडी ऑफ अल्गीला काय म्हणतात. फायकोलॉजी. फायकोलॉजी. थॅलोफायटा, ब्रायोफायटा. ब्रायोफायटा अम्फिबियन लक्षात ठेवा, एम्फिबियन. जिओस्पर्म, जिम्नोस्पर्म जस्ट सांगितले तुम्हाला मी. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्य नष्ट होऊन झाडाची पाने आकुंचन पावतात. तर इथे आहे मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको. सायट्रस कॅन्करचं आत्ताच आलेलं होतं की काहीतरी याचं दिलं होतं यार. क्वेश्चन काय आता मला आठवत नाही, पण त्याचं उत्तर होतं बॅक्टेरिया. कशात दिलेला होता. राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये 2025च्या राज्यसेवा प्रिलिम्समध्ये हा प्रश्न आलेला. सायकस कॅन्करसचा. स्मट ऑफ जोअरला काय म्हणतात. ब्लॅक होते ते ब्लॅकिश वगैरे होऊन जाते स्मट ऑफ जोअर. ठीक आहे. आणि टोबॅको डे कोणता आहे तर 31 मे. हा का सांगत आहे तर हा पण प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का.
टोबॅको डे केव्हा असतो? तर 31 मेला असतो. ठीक आहे. आणि रायझोटोमियाचं जर सांगायचं झालं तर हे झाडामधली झाडाची रोप म्हणजे रूट्स वगैरे असतात त्याला खराब करते. ती ही बुरशी आहे ना, ही खराब करून टाकते त्या झाडाची. म्हणजे बुरशी लागते त्या झाडाला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग बायोफर्टिलायझर इज ॲडेड इन राईस फील्ड? राईस फील्डमध्ये किंवा खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? एक सेकंड. तर याचं उत्तर आहे नील हरित शेती. ठीक आहे. काय म्हणतात, शैवाल. ठीक आहे. रेड अल्गीचं सांगायचं झालं तर ते अगर अगर आहे. काय रोडोफाईट्स मी तुम्हाला सांगितलं होतं. जरा फास्ट घेऊया आता. ब्ल्यू अल्गीचं सांगायचं झालं तर हे अल्जेनिक ॲसिड आणतं. ब्राऊन अल्गी, अल्जेनिक ॲसिड. रिझोडियम जे आहेत त्यांच्यासाठी एक शब्द तुम्ही ठेवू शकता, लेग्युम्स. ठीक आहे. रोझिडियम बोलली असेल मी. रोझिबियम. नेक्स्ट क्वेश्चन. जीवाणू खालीलपैकी डॅश या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात? कशाच्या माध्यमातून करतात? तर कोशिकांवरील रिसेप्टर्स हो. MDR पंप हो. वेगवेगळ्या एन्झाईमचा स्त्राव किंवा सिक्रेशन ऑफ इनॲक्टिवेटिंग एन्झाईम्स हो. तर A, B अँड C आर द करेक्ट वन आहेत. इथे बरोबर विचारलेलं आहे ना. हां. नेक्स्ट क्वेश्चन. स्टॅप काय स्टॅफिलोकोकल स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा डॅशमध्ये आढळते? ठीक आहे. तर हे कशामध्ये आढळते? एक सेकंड. मध्येच ग्लिच काय येतं यार? तर याचं उत्तर आहे हे. आणि हे विषबाधासाठीच आहे, पण 5-6 तासाने हे होते. ठीक आहे. स्टॅफिनो इंजेक्शन ऑफ परफॉर्म्ड एंटरटॉक्सिन. टॉक्झिक प्रश्न खूप आहेत यामध्ये. ठीक आहे. राष्ट्रीय किंवा नॅशनल सॅल्मोनेला फॅज टायपिंग केंद्र डॅश येथे आहे? तर इथे उत्तर आहे लॉर्ड हार्डिंग. हे इथे पण आहे, जे कशासाठी आहे? नवी दिल्लीमध्ये पण आहे. कशासाठी आहे ते बेसिकली आठवत नाही मला. पण इथे कॉलेरावालं जे आहे आपण विचार करू शकतो की हा पोटासाठी वगैरे आहे. ठीक. NCDC जे आहे ते एक संस्था वगैरे टाईप आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणती विधाने ध्वनीसाठी बरोबर आहेत? आत्ता मी तुम्हाला सांगितलं होतं का ध्वनीचा? नाही, आत्ताच आलाय वाटतं प्रश्न. तर उत्तर काय आहे याचे? ध्वनी तरंग व अवतरंग असतात. असतात ट्रान्सफॉर्म्स वेव्स. ऐकून येणाऱ्या ध्वनी तरंगाची वारंवारिता 20 kHz आणि त्यापेक्षा अधिक असते. त्यापेक्षा अधिक म्हणण्यापेक्षा 20,000 HZ दिलं पाहिजे होतं इथे. तर हा ऑप्शन नाही आहे. ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. हो, असते. अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ असे म्हटलात किंवा नॉन पिरियडिक साऊंड वेव्स. एक सेकंड बघते. हो, बरोबर आहे. तर इथे उत्तर काय आहे? A, C and D. ऑप्शनमध्ये A, C and D दिसत नाहीये. काय म्हणत आहे? साऊंड वेव्स आर ट्रान्सफर वेव्स. लॉंगिट्युडनल आहे. लॉंगिट्युडनल. बेसिकली लॉंगिट्युडनलचा प्रश्न पण येऊन गेलेला आहे. जर तुम्हाला अजून एक्झाममध्ये लॉंगिट्युडनल बद्दल काही आलं आणि ऑप्शनमध्ये लॉंगिट्युडनल असेल तर तुम्ही याला टिक करू शकता. ठीक आहे. तर 20 तर A चुकीचं आहे आणि C and D बरोबर आहेत. ठीक आहे. हे 4th ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचे प्रामुख्याने विचार करावा? तर कीटकनाशक प्रकारची योग्य निवड. प्रकाराची योग्य निवड इम्पॉर्टंट आहे. हे बेसिक आहे. कीटकनाशकाची कार्यक्षमता. यस असते कार्यक्षमता.
काय आहे ठरवलं आहे म्हणजे प्रिडेटर्स वगैरे आहे त्याला खातील तर मग जगामध्ये हे जास्त वाढणार नाही, मग खाणारच नाही तर हे खूप वाढेल, खूप प्रॉब्लेम्स वगैरे येतील असं या प्रकारची कार्यक्षमता त्याची आढळली जाते. मात्रा मात्रा पण आढळली जाते. कीटकनाशकाचा रंग तर रंग असं मोस्टली इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे, तर ए बी अँड सी आर द करेक्ट वन. इथे आपल्याला ऑप्शन दिसतोय ए बी सी. विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स शुड बी कन्सिडर्ड ॲज असो. खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेला? तर नायट्रोजन. तर नायट्रोजन कॉम्पोनंट ऑफ न्यूक्लिक ॲसिड, प्रोटीन, हार्मोन्स. हां, तर हा DNA RNA साठी इम्पॉर्टंट आहेच. मॅग्नेशियम जे आहे ते क्लोरोफिलसाठी आहे. फॉस्फरस जे आहे ते कॉम्पोनंट न्यूक्लिक ॲसिडसाठी आहे का? तर यस, ते पण आहे. अ, तर इथे सल्फरचा दिलेला आहे. न्यूक्लिक ॲसिड तर नाही, तर अमिनोचा असतो AMINO, अमिनो. ठीक, तर हा चुकीचा आहे. तर इथे चुकीचंच विचारलेलं आहे तुम्हाला. तिथे टिक करायचं आणि नेक्स्ट क्वेश्चनवर वळायचं. डॅश हे सूक्ष्म जीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिर करण्यास उपयुक्त आहे. तर ॲझोटोबॅक्टर एका सूक्ष्मजीवी एकदल वनस्पती सजीवी नेत्र स्थिर करण्यास उपयुक्त ॲझोटोबॅक्टर आहे. रायझोबियम नाही. तर याला मी सांगितलं होतं तुम्हाला की लुगुमिनियस असं लक्षात ठेवा. यासाठी एकच शब्द आहे लुगुमिनियस. आणि बॅक्टरस जे आहे ते फ्री लिव्हिंग आहे. ठीक आहे. नायट्रोजन फिक्सेशन ऑफ मोनोकॉट प्लांट्स तर ओनली वन वाला. डॉट्स कार्यक्रम किंवा डॉट्स प्रोग्राम इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल प्रोग्रामिंग. तर आपण डॉटचा जर फुल फॉर्म पाहिला तर डायरेक्ट ऑब्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट शॉर्ट सोर्स. ठीक आहे, असं त्याचं हे आहे. आणि याचं उत्तर पाहूया. टेटॅनस. सॉरी, आपलं काय चालू होतं? डॉट्सचं सांगितलं होतं मी. डॉट्स प्रोग्राम इज अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ विच ऑफ द फॉलोइंग नॅशनल प्रोग्राम. तर नॅशनल टेटॅनस नाही. नॅशनल टायफॉइड कंट्रोल नाही. नॅशनल ट्युबरक्युलोसिस हो त्यावेळेसचा आय थिंक सो हा करंट अफेअर टाईप होता. त्यावेळेस सीन होता चालू काहीतरी. ठीक, म्हणजे ह्या एक्झामच्या वेळेस नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहता काय बोलतो. खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थाचे चेतासंवेदन म्हणून प्रमाणित केले जाते? ॲसिटाइल कोलिन व गॅमा अमिनो ब्युटेरिक ॲसिड. हां, केलं जाते. डोपामाइन आणि ड्रेनालिन यस केले जाते. लायसिन हिस्टॅमाइन नाही. आणि प्युरिक ॲसिड अँड ॲसेटोल CoA नाही. फक्त ए अँड बी. थोडंसं फास्ट घेत आहे, सॉरी. मला त्रास होत आहे नाकाला थोडंसं. एक्झाम आहे यार, आणि एक्झामच्या पुढेच ना असं काही झालं ना इतकं प्रेशर येतं का नाही. म्हणजे आपण मेहनत करतो पूर्ण वर्षभर आणि एक्झाम जवळ आहे, 4-5 दिवसावरच आहे, आणि असं जरी झालं का नाही देवाच्या मनात काय असे प्रश्न यायला लागतात की करू की नको. हे काय आहे, मध्येच मेहनत करायची आणि अशी आजारपणामुळे वाया घालवता द्यायचे का? काही नाही. आई बोलत होती, राहू दे बाळा, उगा तू ना लोड घेऊ नको वगैरे. ठीक आहे ना, त्याला तर राहतंय. मी म्हणलं राहू दे आई, काही नाही. आणि ऑपरेशन वगैरे पण आहे, पण ते एक्झामच्या नंतर पोस्टपोन पण केलेलं आहे. बघू काय होतं. काही नाही, चालत राहतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. अं, अंतःवक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ए. जर अपातिक किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीत जातात. फोकस. हां, हे बरोबर आहे. आणि जर अपातिक किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. दोन्ही विधाने सत्य आहेत. दोन्ही विधाने सत्य आहेत. पहिला बरोबर. ठीक. हा पहा हा.
ओहमवाला सीन काय बोलतो. जर 0.3 ए इतकी विद्युतधारा 418 अल्फा म्हणतात काय याला. फिजिक्सचं नाही आहे काय तेवढं नॉलेज. ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केले तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. तर मॅथ्सचा काही प्रश्न आहे, मॅथ्स टाईप आहे हा थोडासा फिजिक्सचा, आणि तो तुम्ही सॉल्व करा. मी तर पाठ केला आहे 540. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. योग्य जोडा जुळवा. सी व्ही रमन. तर सी व्ही रमनच्या इथे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी पूर्ण 3 आहेत. पूर्ण 3 आहेत त्याचे. तर काय आहे प्रकाशाची स्कॅटरिंग ऑफ लाईट, सरळ इंग्लिशमध्ये वाचून घेते मी. स्कॅटरिंग ऑफ लाईट दिलेलं आहे सी व्ही रमन यांचं. दुसरं आहे जॉर्ज ओहम यांचं विद्युतधारा, बरोबर आहे. जॉर्ज ओहम विद्युतधारा, स्कॅटरिंग ऑफ लाईट. परत सी आहे हॅन्स ओरस्टेड. ओरस्टेडचं काय आहे तर विद्युतधारे द्वारे चुंबकत्व निर्मिती. ठीक आहे. आणि मायकल फॅरेड यांच्या विद्युत मोटार. ठीक आहे. आणि रेझिस्टन्स इन अन इलेक्ट्रिक सर्किट किंवा विद्युत परिपथातील रोध कोणी ओहम यांनी आणलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रॉबर्ट ओहम होते वाटते याचे, रॉबर्ट ओहम, जॉर्ज नाही. तरी तुम्ही मला एकदा कमेंटमध्ये सांगा की काय आहे. सर्वसाधारण सूत्र अल्कलाईनसाठी डॅश हे आहे. तर याचे सरळ सरळ उत्तर तुम्हाला मी सांगून देईल, CnH2n-2. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. केमिस्ट्री खतरनाक आहे. यामध्ये बरेच असे केमिस्ट्रीचे क्वेश्चन होते. टॉपवरती बायोचे प्रश्न आहेत, नंतर केमिस्ट्री, मग नंतर येतो फिजिक्स. ठीक आहे. फिजिक्सचे इथे सॉल्विंगवाले प्रश्न आहेत. 75th क्रिओलाइट विचारलेलं आहे, मॅग्नेटाईट, मॅलाचाईट, स्फॅलेराईट, काय नावं आहेत वा. तर त्याचे उत्तर डायरेक्टली सांगत आहे. चौथा आहे, वाचून घ्या. दिस इज नॉट टाइम टू हे सगळं एक्सप्लेन करत बसेन. इलेक्ट्रॉनचा शोध डॅश याने लावला. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर सर जे थॉम्सननी लावलेला आहे. गोल्डस्टीननी कॅनलचा लावलेला आहे. चेडवाक यांनी न्यूट्रॉनचा लावलेला आहे. रुदरफोर्ड यांनी आत्ताच सांगितलेलं आहे मी. रुदरफोर्ड यांनी काय लावलेलं आहे, कशाचा लावलेला आहे तर न्यूक्लियसचा लावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन काय कोडॉनमुळे कोंडाणा तुटते. कोंडाणा काय बोलले मी. तर फक्त ए आहे याचं उत्तर. AUG स्टॉप कोडॉन असं असतं त्याचं. ठीक. बेसिक होता हा प्रश्न. खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते. तर हे चुकीचे आहे. याला पोर्क टेपवर्म म्हणतात आणि हुकजंत जे आहेत त्याला अँक्लोस्टोमा असे म्हणतात. तर इथे सेकंड बघा. फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. तर हे बरोबर आहे. अँक्लोस्टोमॅटाला आता जस्ट सांगितलं हुकजंक म्हणतात. तर इथे टेपजंत दिलेलं आहे. तर हे चुकीचं आहे, टेपवर्म. ठीक. नेरेस चिल्कायनिसिया हे सामान्यतः चिन्नी जंत असे म्हणतात. तर यस. तर B and D बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 2 योग्य आहे त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन. ब्रुनर्स ग्रंथी कशाला म्हणतात तर पक्वाशाच्या सबम्युकोसा. तर सबम्युकोसा ऑफ ड्युओडेनम. तर हे बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊ. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पडतात. ग्लिच आलेला होता मध्ये, परत सांगत आहे. वनस्पतीच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्राचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर इथे पहा. सख्या पार पडते का. यस, पार पाडते. बाह्य रूप पार पाडतो का तर बाह्य रूप पण पार पाडतो. आकार पार पाडतो का. यस. विचलन पार पाडतो का. यस.
तर टॅक्झॉनॉमी जे आहे वनस्पतीचे वर्गीकरण याला टॅक्झॉनॉमी असं म्हणतात. आणि टॅक्झॉनॉमी कोणी आणलं होतं, तर ते आणलं होतं कार्लस लिनियसने. कार्लस लिनियस इज द फादर ऑफ टॅक्झॉनॉमी. म्हणजे इज द फादर कोण होते, नॉट कोणी आणलं, फादर कोण होते तर कार्लस लिनियस. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर ABCD हे चारही बरोबर आहेत. खालीलपैकी कोणत्याच वनस्पती गटांमध्ये संवहनी संस्था बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात, ते म्हणजे टेरिडोफायटा. तो म्हणजे टेरिडोफायटा. ठीक आहे. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो हा बघा परत आजार आलेला आहे, त्या आजारावरती प्रश्न आलेला आहे. तर लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोला पायटोफोरा इन्फेस्टन्स असं म्हणतात. पायटोफोरा इन्फेस्टन्स इथे आहे का? सस्पेन्स आहे. आहे ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे हे. ठीक आहे. बाकीच्यांना काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सस्तन प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणते 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात? परत सस्तन प्राण्याबद्दल इथं विचारलेलं आहे आपल्याला. सस्तन प्राणी किती चेंबर्ड वगैरे असतं हे सगळं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी म्हणते कमेंटमध्ये सांगायचं आहे. कमेंटमध्ये असं कमेंट केलं का नाही लक्षात राहतं त्यामुळे. ठीक आहे. तर याचा आन्सर आहे न्यूरोएपिथेलियल यस असतो, संवेदी टोक आणि एपिथेलियल संवेदी टोक आणि न्यूरोनल संवेदी टोक. यस. मूलभूत स्वरूप आहेत हे याचे. न्यूरोपिथियल रिसेप्टर्स किंवा एपिथेलियल रिसेप्टर्स अँड न्यूरोनल रिसेप्टर्स. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास संक्रमणास डॅश असे संबोधले जाते. तर याचे उत्तर आहे हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास काय म्हणतात, तर ते क्रॉनिक आहे. ॲक्यूट म्हणजे ते तात्पुरते, सिस्टमॅटिक आणि लेटेन्सी टाईप नाही आहेत. नेक्स्ट, दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी डॅशमध्ये आढळून येतात. असेच एक ग्लिच यायला माहिती आहे का? इतका त्रास होत आहे मला मध्येच. असं कशाला यायले आहे? काय परेशानी आहे यार. सेन्सरी नर्व्स जे आहेत रोड्स अँड कोन्स आर फाउंड इन. हा बघा आईवरचा प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे तो रॉड्स अँड कोन्स आहेत ते काळा म्हणजे कलर, सी म्हणजे कलरफुल आणि रॉड्स म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट वगैरे सीनचा असतो. तर रेटिना ऑफ द आय मध्ये भेटतो हा. ठीक आहे. डर्मिस, कॉक्लिया, एपिडर्मिस. एपिडर्मिस तर स्किन आहे. काही पण ऑप्शन दिलेले आहे त्यांनी काही काही ठिकाणी माहिती आहे का? म्हणजे आपल्याला एलिमिनेट करायला सोपं करून ठेवलेलं होतं त्यांनी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. एखादा व्यक्ती 2.0 मीटर पेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती डॅश असावी. तर हा क्वेश्चन जो आहे हा मॅथ्स टाईप आहे, फिजिक्सचा क्वेश्चन आहे. आणि लांबचं दिसत नाही म्हणजे त्याला काय आहे, मायोपिया आहे. ठीक आहे. याचं जर उत्तर काढलं तर याचं उत्तर येतो 0.-0.5 डायप्टर्स. ठीक. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. दोन अणूंचा आयसोबार म्हणतात जर. उत्तर आहे तिसरं, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तरच. ठीक आहे. हे दोन आहेत, हे मी पाठ करून ठेवलेले आहेत सगळे उत्तर. कशामुळे आता काय एक्झामच्या शेवटी हे पाठ करून ठेवणं कामाला येतं. धातूमध्ये विद्युत चालकाला कमी ते जास्त क्रमानुसार डॅश असते. कमी ते जास्त सांगितलेलं आहे. तर इथे आहे ऑप्शन 2. इथे कमी ते जास्त दिलं आहे. पुढच्या वेळेस जास्त ते कमी विचारू शकतात. ॲल्युमिनियम, कॉपर आणि सिल्वर. सिल्वरचा वापर का जास्त करत नाहीत, कारण सिल्वर हे खूप महाग आहे. चांदी. ठीक. अरे देवा, काय त्रास होतोय. सिल्वर महाग आहे त्यामुळे सिल्वर हे घेणे शक्य नाही प्रत्येक घरोघरात, प्रत्येक लाईट वगैरेमध्ये. ठीक. तर त्यामुळे कॉपरचा वापर केला जातो, ॲल्युमिनियमचा वापर केला जातो. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक डॅश आहे. तर तो प्रदूषक आहे मिथाइल मर्क्युरी. ठीक.
पहिला प्रदूषक आहे. दुसरे बाकीचे 3 काय आहेत ते मला सांगा तुम्ही. तर साधारण तापमानाला H2O द्रावणातील तर H2S, H2SC व H2TE हे वायू स्थितीत पूर्ण मी नाव घेत नाही आहे फास्ट आधीच अडखळत आहे मी. त्यामुळे हायड्रोजन वगैरे असं बोलत नाही. ठीक. तर झालं आता थोडंसंच बाकी आहे. हायड्रोजन बंद उत्तर आहे याचा. ठीक. हायड्रोजन बॉन्डिंग. नेक्स्ट क्वेश्चनवरती जाऊया. वने विद्युत प्रवाह प्रत्येकी डॅश 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 या द्रावणातून स्वतंत्रपणे 1 सेकंदासाठी पाठविला निक्षेपण होणाऱ्या धातूंचा ग्रॅम रेणूतले अचूक संबंध असे आहेत. ऑप्शन 3 सारखे आहेत. ठीक. नेक्स्ट. टेलिओस्टी या सुपर ऑर्डरमधील डॅश या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. तर कशाला म्हणतात? एक्झोकोइटस, फ्लाइंग फिशेस यांना म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. एक्झोकोइटस. हिप्पोकॅम्पस कुठेतरी आला होता यार. एंडोसल्फान हे डॅशचे उदाहरण आहे. तर हे इन्सेक्टिसाइडचे उदाहरण आहे. ठीक. नेचे या गटात येतात. द फॉन्स आर क्लासिफाईड इन फॉन्सचे टेरिडोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटामध्ये येतात बरं फॉन्स. ठीक आहे. तर 2,4-Dचा वापर डॅश याच्या नियंत्रणासाठी करतात. तर कशासाठी करतात? वीड्ससाठी करतात. ठीक. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट वॅक्सिन प्रोड्युशन मार्केट ऑफ सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. तर इथे उत्तर येतं हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बी आतापर्यंत 1-2 वेळा आलेला आहे. सो परत जर प्रश्न आला तर असं लक्षात ठेवा की हेपॅटायटिस बी वर येऊ शकतो असा अंदाज लावू शकता तुम्ही. ठीक. मला जर उत्तर आलं नाही तर मी तसंच करणार आहे यावेळेस. अटेम्प्ट चांगले ठेवा. पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंड व फीवर नावाच्या रोगाने पीडित होते. हा रोगाचा कारक ओळखा. कारण होता ब्राटोनेला क्विंटाना. इकोली. इकोली इज द बॅक्टेरिया. हा एक बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. स्टॅफोरस क्लेबेसिला न्यूमोनिया. पित्त हे डॅश औषधात तयार होते. हे बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेला आहे आणि याचे उत्तर आहे लिव्हर. सलायव्हरी ग्लँड सलायवा तयार करतो. किडनी जे आहे ते रक्ताचे शुद्धीकरण वगैरे करतो. लंग जे आहे ते गॅसशी संबंधित आहे. ठीक. इथे आपला सायन्स कंप्लीट झालेला आहे पूर्णपणे. म्हणजे 17 ते 24 पर्यंतचे 17 ते 24 का तर मला 14, 15, 16चे पेपर भेटले नाही. ठीक आहे. त्यामुळे मला 17 पासून ते 24 पर्यंतचं अनालायसिस करायला मिळालं आहे. आणि बस आहे, बेसिक आहे, इम्पॉर्टंट आहे, केलं होतं आपण. ठीक. कसं वाटलं लेक्चर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगू शकता. आणि पूर्वी दिलेल्या प्रतिसादाबद्दल किंवा जो दिला प्रतिसाद ते खूप छान होता माझ्यासाठी. गोड प्रतिसाद होता. त्यासाठी खूप खूप थँक्यू. ठीक आहे. आणि कंटिन्यू करा. बाकीचे 2 दिवस अजून करूया. म्हणजे उद्या एक आहे जो इकॉनॉमिक्स घेणार आहे मी. त्यानंतर मॅथ्स ट्राय करेल. मॅथ्सचं मलाच पक्का माहीत नाही मॅथ्सचं होईल नाही होईल. माझेच 1-2-3 चॅप्टर बाकी आहेत त्यामुळे. आणि इकॉनॉमिक्स एक करूया. आणि झालं तर करंट अफेअर हा खूप मोठा वेटेज आहे. म्हणजे वेटेज आहे 15 मार्काचा. पण कसं खूप मोठे बुक आहे परिक्रमा घ्यायची म्हणजे तर त्यातलंही खूप बेसिक काढायचं म्हटलं तर त्यामुळे टाईम जाईल. बघू. मी प्रयत्न करेन. माझ्या प्रमाणे होईल तर खूपच चांगलं. नाही तर इकॉनॉमिक्स तर पक्क होणारच आहे उद्या. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप शेअरिंग. आणि कसं वाटतंय लेक्चर नेहमीच सांगत चला. मला बरं वाटतं. ठीक. फक्त सीन करून नका सोडू. ठीक. भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये. जय हिंद.